रामकृष्ण हरी. आता बघा मल्हारी पाटील त्या घराच्याच बाजूला आमच्या महादेव पाटलांचं घर आहे. त्या घराच्या समोर हे जे दोन मंदिर कळस आहेत, हे कशाचे मंदिर सांगा? एक भिवायचं आणि एक धुळोबाचं एक भिवायाचं आणि एक धुळोबाचं. काय सुंदर माऊलीची कृपा झाली. आणि आमचे एक कुलदैवत आहे. कुलदैवत आहे. कुलदैवत आमचं कुलस्वामी दैवत आहे. त्याची आम्ही कायमस्वरूपी सेवा करतो. याची यात्रा वगैरे करतो आम्ही. मग आता तिकडे जी गल्ली मागच्या साईडला जे मंदिर आहे, तिकडलं जे मंदिर आहे ते बी ते धुळोबिवायचं आहे. पण त्या पण आडमार्गे असल्यामुळं आता जर ते इथं आले तर त्या मंदिरची जागा काय करणार? आडमार्गे असल्यामुळं हा. तेच मूर्ती आपण इथं रूपांतर पण करणार आहे. त्यातल्या जागेचं काय ते शेतात? त्या जाग्याचा पण वापर करणार आहे. हा रामकृष्ण. त्या जाग्याचा आपण वापर करणार आहे. सभा मंडप पाडणार नाही किंवा काय नाही. उद्या काय आयला बिहीण म्हणा काय म्हणा तिथं आपण बसून त्याचा वापर करणार. हा म्हणजे चांगलं आहे. हा त्याचा वापर करणार आहे. त्याच्यामुळे काही अडचण नाही. या मंदिराच्या अवकाश जेव्हा मंदिराच्या समोरच आमच्या सगळ्या पाटील परिवाराचं हे घर आहे छानपैकी. माऊली रामकृष्णारी आमच्या माऊलीने आमची कापडं धुतली, त्यामुळे खूप धन्यवाद माऊली. माऊलीला धन्यवाद देवा. कुठे गेले आय माऊली? काय माऊली आय माऊली धन्यवाद. हो का आमची ही एका ड्रेस काढला आता मस्त आहे की जाताना प्रवासाला छानपैकी रामकृष्णारी. हे बोल रामकृष्ण आहे. रामकृष्ण रामकृष्ण हरी. छान रामकृष्ण माऊली धन्यवाद माऊली रामकृष्णारी. छान छान छान. माऊली एक मिनटं या जरा. एक मिनटं या. अहो असू दे आमची आठवण. तुमचं नाव मी विसरलो. हां सुरेखा माऊली आमच्या ह्या माझ्यावरच्या सुनबाई ना. हां म्हणजे संतोषच्या मिसेस. हां माऊली रामकृष्णारी ह्या आमच्या संतोष माऊलींच्या मिसेस आहेत. सुरेखा यांनी आपली सकाळची फार सुंदर सेवा केली. 2 तासामध्ये आता ती काही छानपैकी वाळतील कपडे. आम्ही जाणार पुढच्या मार्गाला. माऊली बोला रामकृष्णारी. अरे असू द्या रामकृष्णारी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.